1,20,000 रुपये माझा इन्कमिंग झालं. मोठ्या गाई दूध देणाऱ्या 7 आहेत, 2 गाई गाभण आहेत, अशा मोठ्या 9 गाई आहेत. माझं एका महिन्यातच दूध 10 लिटर वाढलं, फक्त व्यवस्थापन केल्यामुळं. शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र. तर मंडळी नमस्कार. आम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना भेटतो आणि जे दुग्ध व्यावसायिक असतील त्यांचे व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही तर आमच्या व्हिडिओला प्रत्येक प्रतिसाद देत असता चांगला. तर आता आपण आंबेगाव तालुक्यात आहे, तर तिथं चांगला एक गोठा आहे. त्या गोठ्याचं नियोजन त्यांचं आता चांगलं चालू आहे. तर आपण त्यांच्याकडून आपल्याला काय माहिती मिळते आणि आपल्या जे बघतात दुग्ध व्यावसायिक त्यांना काय त्याचा फायदा होईल यासाठी हा आपण व्हिडिओ बनवत आहे. तर आपण त्यांची मुलाखत घेऊया. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं एकदा व्यवस्थित. माझं नाव प्रमोद नथू पिंगळे, आंबेगाव तालुक्यातील नारोडी गाव, जिल्हा पुणे या ठिकाणचा मी रहिवासी आहे. बरं, आता तुम्ही दुग्ध व्यवसाय सुरू करताय, तर त्या दुग्ध व्यवसायात कसा आला तुम्ही आणि सुरुवातीला ज्यावेळेस आला त्यावेळेस कुठून तुम्हाला याचा छंद लागला, नाद लागला? तर आमचा तसा पाहिला तर पारंपरिक वडिलांपासून दुग्ध व्यवसाय होता. अगदी 1-2 गाया सांभाळायचो. 1-2 गायांच्या 12-13 गायी झाल्या. त्या अगदी लहान लहान दूध देणाऱ्या गायी होत्या. एक 5-6 लिटर जास्तीत जास्त दिवसभराला द्यायच्या. जुन्या पद्धतीच्या गावठी गाया असायच्या. मी कॉम्प्युटर शिकलेलो. अरे वा. अगदी कॉम्प्युटरचा तज्ज्ञ. मी शाळांवर शिक्षकीय म्हणून काम केलं, परंतु फार कमी तोकड्या पगाराची नोकरी असल्यामुळं ती नोकरी सोडून दिली आणि पोटासाठी काहीतरी चांगला व्यवसाय करायचा. आणि कमी जमीन असणाऱ्या माणसानं कोणता व्यवसाय करायचा, तर त्यासाठी मी हा दुग्ध व्यवसाय निवडला. आता तुम्हाला जमीन किती आहे? मग मला जमीन अगदी 16 गुंठे जमीन आहे. 16 गुंठे जमिनीवर म्हणजे तुम्ही शिक्षक होता, शिक्षकातून तुम्ही तो परवडना तुम्हाला, त्यानंतर मग तुम्ही ह्या व्यवसायाकडे वळाला. हा, अर्थात आज 16 गुंठे आम्ही 3 भाऊ असताना आमच्याकडे जवळजवळ 50 गुंठे जमीन होती. त्याचा एकटाच मी करत असायचो. आमच्या विभागण्या झाल्या आणि विभागण्या झाल्यानंतर माझ्याकडे आता 16 गुंठे जमीन क्षेत्र माझं आहे. आम्ही असं मागत्यानी म्हणा किंवा आपण म्हणतो ना करायला अशी माझ्याकडं 1 एकर जमीन आहे. म्हणजे ह्या सोबतच तुम्ही दुसऱ्याची पण दुसऱ्याची जमीन करायला घेतो. आता हे ज्या गायी आहेत कोणत्या जातीच्या आहेत सगळ्या? आता ह्या गायी माझ्याकडे सुरुवातीला गावठी गाय होत्या. गावठी गायांचं एचएफ मध्ये मी सिमेंट भरून एचएफ गायी 2013 साली तयार केल्या. माझं टार्गेट मी 5-5 वर्षाचं असं टार्गेट तयार करून घेतलं का मी 2005 पासून ते 2010 पर्यंत माझ्या गोठ्यात 10 गायी असल्या पाहिजेत असं मी ठरवलं. माझ्या गोठ्यात 10 साली 10 गायी तयार झाल्या. पण नंतर असा विचार केला, हे कमी दुधाच्या गायी आपण सांभाळण्यात काही मजा नाही, आपल्याकडं दूध फार कमी राहतं आणि रेटही त्यावेळेला फार कमी होते. मग आपण 10 गायी सांभाळून कमी दुधाच्या 10 गायी सांभाळण्यापेक्षा 5च गायी आपण त्याच्यापेक्षा दुप्पट दुधाच्या सांभाळू, की जेणेकरून आपल्याला दूध उत्पादन जास्त मिळेल, खर्च कमी करावा लागेल. या दृष्टीने मी ते डोक्यात घेतलं आणि 2013 पासून असा विचार केला का 2017 पर्यंत आपण अशा गायी तयार करायच्या, 5 गायी चांगल्या तयार करायच्या. मग त्यावेळेला आमचे गांगाळे डॉक्टर म्हणून होते, चिखले डॉक्टर म्हणून होते. तर त्यांनी मला फार महत्त्वाचं योगदान दिलं आणि त्या योगदानामध्ये कामधेनू दत्तक योजना जी आहे त्या दत्तक योजनेत त्यांची जी शिबिरं असायची त्या शिबिरामध्ये मी जायचा आणि त्यांचं अनमोल मार्गदर्शन घ्यायचा. त्या मार्गदर्शनामुळं मला गायी चांगल्या प्रतीच्या कशा तयार करायच्या याचं मला मार्गदर्शन मिळालं. डॉक्टर गांगाळे यांनी मला मी माझी खता ती पलटली कुठं ते सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. गांगाळे डॉक्टरांकडं ते अपंग डॉक्टर आहेत, त्यांना गाडी चालवता येत नाही, स्वतः ते मोटरसायकल चालवत नाही. मग मी त्यांना एक दिवस म्हटलं, डॉक्टर साहेब मी तुमची गाडी चालवतो, माझ्या गाई सारख्या आजारी पडतात, मला तुम्ही इंजेक्शन आणि सलाईन द्यायला शिकवा. ते म्हटले ते तुमचं काम नाही, तुमचं काम काय, तुम्ही उत्तम पद्धतीनं गायी सांभाळा, तुम्ही चांगल्या गायी सांभाळा अशा की आम्हाला तिथं यायची गरज नाही पाहिजे. मग ते मी लक्षात आणलं आणि तातवड्याला जाऊन प्रशिक्षण घेतलं. मला प्रशिक्षणाचा सल्ला दिला. प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर माझं एका महिन्यात त्यावेळेला साधारण 2013ला मी प्रशिक्षण घेतलं आणि
माझं एका महिन्यातच दूध एक 10 लिटर वाढलं, बरं. फक्त व्यवस्थापन केल्यामुळं. नियोजन व्यवस्थित अगदी चाऱ्याचं नियोजन झालं, पाण्याचं नियोजन, गोठ्याचं नियोजन केल्यामुळं 10 लिटर दूध वाढल्यावर मला त्याच्यात आनंद आला. मग तेव्हापासून मग पुढं एकाच थोडासा आनंद आला का मग पुढं आपण जातो टप्प्यानं मग टप्प्याटप्प्यानं. मग तसं डॉक्टर चिखले म्हणून आमचे विस्तार अधिकारी होते इथं पंचायत समितीला, त्यांनी मुरघासाची योजना काय असते किंवा हायड्रोपोनिक्स काय असतं, आजोला काय असतो, हे त्यांनी ज्या वेळेला आम्हाला कामधेनू दत्तक योजनेतून मार्गदर्शन करताना सांगितलं, त्यावेळेला मी त्याचा पाठपुरावा केला. नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने अनुदान वगैरे मिळतं. तर त्यांचा पाठपुरावा केल्यानंतर मला 75% अनुदान तुम्हाला मिळेल. तुम्ही मुरघास तयार करा. मुरघास तयार केल्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे कळतील. आणि मी तशा पद्धतीने त्यांचा फॉलोअप केला. मी ज्या वेळेला माझा फॉलोअप पाहिला त्यांनी का हा माणूस कसं काम करतोय, तर त्यावेळेला 75%चं मला 100% अनुदानाचे त्यांनी देऊन टाकलं. त्यामुळं मला काही खर्च आला नाही. मी इतका मग उत्साहित झालो का म्हटलं आता आपण गायांचाच व्यवसाय करायचा. आता जरी आपण कम्प्युटर शिकलो असलो तरी गायांचाच व्यवसाय करू. अर्थात मग त्याच्या पाठीमागे लागलो मी गायांच्या व्यवसायाला. मग पाहता पाहता HF गायचा मी त्यावेळेला कॅनेडियन सिमेंट आलं होतं बाजारात 2013ला. त्यावेळेला पण असंच गाय भरवल्यानंतर कालवडच होईल याची काही गॅरंटी नाही, गोरा पण होऊ शकतो. मग 2013 पासून ते 2017 पर्यंत ह्या 5-6 वर्षात 4-5 वर्षात मी गायींना ते कॅनेडियन सिमेंट भरवायचो. परंतु त्याच्यात माझ्याकडे 25 गोरे झाले आणि कालवडी मात्र 2-3च झाल्या. मग नंतरच्या काळात म्हटलं आता हे काय जुळत नाही असं दिसते. मग शेवटी 17-18ला कोविड आलं. कोविडमध्ये तर मग माझा सगळ्यात जास्त फायदा झाला. काय सांगता? आता फायदा काय पहा, माझ्याकडे जमीन कमी आणि कोविडमध्ये शेतमालाची विक्री होत नव्हती. उदाहरणार्थ मका असेल, बीट असेल, फ्लावर असेल, कोबी असेल, हा सगळा माल मी जनावरांना खाद्य म्हणून घातला, चारा म्हणून घातला आणि मला तो अगदी कमी खर्चात मिळायचा, 1 रुपया किलोने मिळाला. मग या 2 वर्षात माझ्या जनावरांना खाद्याचं व्यवस्थापन मिळालं. त्याचा परिणाम असा झाला का माझ्या गायांचं दूध उत्पादन वाढलं. बरोबर. मी चांगली सिमेंट भरवली होती. आता या काळात मी 2,500चं सॉर्टेड सेक्स सिमेंट भरतो जनावराला. त्याचा परिणाम असा होतो का माझ्याकडे गोठ्यात कालवडीच तयार होतात. आता काय गोरा तयार होण्याची काय शक्यता फार कमी. मग चाऱ्याचं व्यवस्थापन त्यावेळेला झालं, मला उत्पादन चांगलं मिळायला लागलं. मग आता काय करायला पाहिजे आपल्याला, याच्यात अजून काय वाढवा करता येईल. तर मग मी सॉर्टेड सिमेंटचा पर्याय घेतला. म्हणून आता तुम्ही जे इकडल्या भागाला जे शेड वाढवतात ते आता पुढचं नियोजन आहे का? हे पुढचं नियोजन असं आहे का आता सध्या माझी कालवडी एकत्रच आहे, मोठ्या दूध देणाऱ्या गाया एकत्रित आहेत, गाभण गाया पण एकत्रित आहे. मग त्याच्याऐवजी आता मी माझे कालवडी वेगळे करतील, दूध पिणाऱ्या कालवडी किंवा थोड्या मोठ्या झालेल्या त्या वेगवेगळ्या सेपरेशन करायचं असं आता ठरवलंय. त्यासाठी आता हे शेडचं काम चालू केलं. आता तुमच्या गोट्यात टोटल किती जनावर आहेत? आता टोटल माझ्याकडं सध्या मोठ्या गायी दूध देणाऱ्या 7 आहेत, 2 गायी गाभण आहेत, अशा मोठ्या 9 गायी आहेत आणि लहान बारीक कालवड एक 8 कालवड आहेत. अशी एकूण 17 जनावरं आहेत. 17 जनावरांचा तुमचा फार्म आहे म्हणे? होय होय, अगदी अगदी. आता ह्याला चाऱ्याचं नियोजन कसं असतं? आता चाऱ्याचं नियोजन एक साधारण वर्ष झालं. 2 मे 2022 रोजी मी हे मका असते आपली स्वीट कॉर्न मका, तर त्याचं एक मला मकाचे कणसं सोलायची, त्याचे दाणे कंपनीला द्यायचे आणि त्याचं जे वेस्टेज मटेरियल आहे ते सगळं गायांना घालायचं. आणि त्या सगळ्या वेस्टेज मटेरियलवर माझ्या गाया आता सध्या जगत आहेत. त्यांना खाद्याचा पुरवठा त्याच्यातून होतोय. आणि यासाठी मला फार मोठं सहकार्य मार्केटचे पिंटू शेट वायाळ म्हणून आहेत, त्यांचा भाऊ अमोल शेट वायाळ आहे. तर त्यांनी मला फार माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या विश्वासास मी पात्र राहून मी त्यांना जे पाहिजे, जसं अपेक्षित त्यांना जे मक्याचं यील्ड पाहिजे ते मी देत गेलो. आणि मला त्यांच्याकडून या चाऱ्याचं मला नियोजन होत गेलं. या चाऱ्याच्या नियोजनामुळं माझं दूध उत्पादन वाढलं
आणि चाऱ्यावरचा खर्च कमी झाला, परिणामी पशुखाद्याचा खर्च कमी झाला. अर्थात खर्च कमी झाला, परंतु दुसऱ्या बाजूला माझे उत्पादन खूप वाढलं. आता तुम्ही ह्याला खुराक वगैरे काय देतच नाही का? नाही, खुराक देतो, परंतु थोडासा खुराकामध्ये काय काय असतं मग? कांडी असते, कांडी मग ती गोळीपेंड संपूर्ण सोनाई कंपनी असो किंवा शिफा कॅटल फीड असो किंवा गोदरेज असो, याच्यापैकी ज्याच्यात स्वस्त आणि चांगली भेटते त्याच्याकडे मी कल देऊन ती खरेदी करतो. म्हणजे थोडाफार खुराक आणि जास्त करून तुमचा फोकस मक्याच्या कणसाचं हे असतं, वेस्टेज मटेरियलवरच आपल्या गाया चालतात असं होतं. त्याच्यावर तुमचा चारा. मग बाहेरचा चारा तुम्हाला विकत वगैरे काय घ्यावा लागतो का? आता सध्या तर मी 15 गुंठ्याचा 16 गुंठ्याचा मालक असूनही मी माझं हे शेत जे आहे त्याच्यात नेपियर लावलेले आहे, सुपर नेपियर. ते सगळं सुपर नेपियर ज्यांना गरज आहे त्यांना विकून टाकतो. बरोबर. कारण मला आता त्याची गरज नाही, मला हा चारा भरपूर प्रमाणात मिळतो. आणि ह्या चाऱ्यासाठी मी जी संगम ॲग्रो फूड कंपनी आहे मनसरची, तर त्यांच्याशी मी प्रामाणिक राहून मी माझ्या व्यवसायाला अशा पद्धतीनं बगल दिलेली आणि त्यामुळे माझा व्यवसाय फार वृद्धिंगत झालाय. आता ह्याच्यात काम करायला किती गडी असतात का तुम्ही स्वतःच करता? आता पहा, मला रोज मनसरला जावं लागतं. मनसरवरून साधारण 60-70 ते 100 पर्यंत मक्याचे कट्टे आणावे लागतात. त्यासाठी माझ्याकडं पिकअप गाडी आहे. मनसरवरून इथं घेऊन यायचे कट्टे. ते इथं आमच्याकडं 35 एक लेडीज आहेत, त्यांना ते 1-1, 2-2, 3-3 अशा प्रमाणात विभागून द्यायचे मका सोलायला. त्यांना ते विभागून दिल्यानंतर मग आज संध्याकाळी जर दिले तर उद्या सकाळी त्याचं ते वेस्टेज मटेरियल सगळं निघतं. मग त्यासाठी एक टमटम आहे आपली बारकी 3 व्हीलर, त्याच्यात तो पाला गोळा करायचा. तो पाला इथं घरी आणून टाकायचा आणि दुपारनंतर दाणे गोळा करायला जायचे, त्याचे वेस्टेज त्या मक्याचे दाणे, आणि कंपनीला पुन्हा नेऊन द्यायचे. हे माझं काम आहे. याच्यात मी गायांचं काही पाहत नाही. याच्यात माझी मिसेस मंडळी, तिचं नाव दर्शना आहे, ती अगदी प्रामाणिकपणे सकाळी माझ्याबरोबर उठते, गायांना चारा टाकते. चारा टाकण्यासाठी थोडीफार मदत होते माझी, तिला ते पोती वगैरे टाकण्यासाठी. अन्यथा मग ती दूध काढते. दूध काढल्यानंतर दूध घेऊन जाण्याचं काम माझं असतं. दूध घेऊन जाण्याचं आणि गायांना खायला टाकायचं. जास्तीत जास्त ही 2 कामं मला करावं लागतात. तुम्ही गोठ्याच्या बाहेरचं काम तुम्ही करता आणि गोठ्यातलं काम तुमची मिसेस करते. असं आम्ही 2 जण काम करतो. दूध काढायसाठी काय? दूध काढायला मशीन आहे, दूध काढण्याची मशीन. बरं. आता ह्या गायी साधारण तुमच्या जी गाय आहे तुमच्या गोठ्यातली टॉप क्वालिटीची जी गाय आहे ती किती जास्तीत जास्त दूध देते किंवा सरासरी किती दूध निघतं? आता टॉप क्वालिटीची गाय ही जी आहे की आता रवंत करते, ती 38 लिटर एका दिवसाला दूध देते. दिवसाला? हा, 38. साधारण आम्ही 2च वेळेला दूध काढतो, 3 वेळेला काढत नाही. तर एका वेळेला 18-19 असं ती दूध देते. बरं. एवढं जास्त देऊ शकते? हा, एवढी देते. 2 टायमाच ती दूध. आता तुम्ही चारा तर त्यांना नुसता हेच देताय, मक्याचं देताय, तरी पण ते तेवढे देते का? हो. कारण आणि अनुभवाला असं आलं का एकच चारा जर लेवल असेल, चाऱ्याची लेवल, तर जनावर आजारी पडण्याचं प्रमाण फार कमी राहतं. कारण चारा एक त्या आणि दुसरी कांडी जी असते किंवा गोळीपेंड आहे, त्या गोळीपेंडमध्ये सगळे क्षार मिश्रण असतात किंवा जे वेगवेगळे पौष्टिक घटक आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स केलेले असतात. वरून आपण पावडर वगैरे देतो असतो, मिनरल मिक्सचर. तर या गोष्टींमुळं जनावर आजाराला बळी पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं का आमच्या जनावर ही मुक्त गोठ्यामध्ये आहेत, त्यांना त्यांचा व्यायाम करता येतो. मी ह्या जनावरांना कधी धुत नाही बसत किंवा त्यांची साफसफाई करायची गरज पडत नाही. मुक्त गोठ्यामध्ये ते काम असतं आणि अगदी तुमच्या मिसेसवर एवढा 10 गायींचं नियोजन होऊ शकतं. हो, कारण मिसेसला शेण नाही काढावं लागत, न झाडून काढावं लागत, पाणी पाजावं नाही लागत, का त्यांचं धुवावं नाही लागत. फक्त धारा काढायच्या. त्या कशासाठी? खायला घालायचं कशासाठी? तर धारा काढायच्या म्हणून, नाही तर दुसरं काय त्याची काही गरज नाही. असे कमी वेळेत काम होऊन जातं. अगदी. सकाळी 1 तास दूध काढायला लागतो, अर्धा तास खायला घालायला लागतं, कांडी वगैरे घालायला लागते. 1.5 तास सकाळी, संध्याकाळी 1.5 तास. आमच्याकडे पाण्याची सोय अशी आहे का प्रत्येक जनावर जाऊन एकाच टँकमध्ये पाणी पितात आणि त्या पाणी पिल्यानंतर ऑटोमॅटिक बॉल कॉक आहे, पाण्याची लेवल खाली गेली का
बॉलकॉक चालू होतो. पाण्याची लेवल आली का बॉलकॉक बंद होतो. आधुनिक पद्धतीने ते आहे त्यामुळे हो, जनावरांना त्याची सवय लागली असेल. अगदी लागली सवय त्यांना चांगली. आता जे व्यवसाय करणारे आहेत, आता बघणारे तर बरेच लोक आहेत की त्यांना ह्या व्यवसायाकडे वळायचं आहे. मग सुरुवातीला काय तोटा येऊ शकतो आणि ह्या व्यवसायामध्ये काय अडचणी आल्या तुम्हाला? अडचणी जर पहिलं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं चारा व्यवस्थापन आहे. सगळ्यात चारा जर व्यवस्थित असेल, चांगला असेल चारा, तर जनावर आपल्याला दूध चांगलं देणार आहे. दूध चांगलं मिळालं तर आपल्याला रेट मिळणार आहे. रेट मिळाला, पैसा आला का आपला व्यवसाय चालू झाला चांगला. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या अडचणी म्हणजे जे गाय दूध देणारे जनावर आहे तेच चांगलं मिळालं पाहिजे. बरोबर. आता शक्यतो आपल्या गोठ्यात चांगलं नसलेलं जनावरच विकले जातं आणि खात्रीचं जनावर द्यायला लोक मागं पुढं पाहतात. खात्रीचं जनावर द्यायचं आणि मग खराब जनावर आपल्याकडे ठेवायचं असा कोण धंदा करणार नाही. आणि मग चांगलं जनावर कसं आपल्याला बाजारातून मिळेल तर त्याची फारशी काही गॅरंटी नाही. मग तिथं सगळ्यात महत्वाचा पहिला तो तोटा आहे, तो आपण पाहायला पाहिजे. आपल्याच गोट्यात तयार केल्या पाहिजे. आपल्याच गोट्यात. आता ह्या याच्यातल्या सगळ्याच्या सगळ्या गायी माझ्याच गोट्यातल्या, विकतच्या त्याच्यातली एकही गाय विकतची घेतलेली नाही. आता बरेच शेतकरी आहेत की ते बाहेरच्या राज्यात वगैरे आणायला जातात, बेंगलोर, हरियाणा, पंजाब. तर मग त्यांनी काय केलं पाहिजे? आता बघा, पंजाबवरून समजा गाय आणली, इथं येऊन सेटल व्हायला आता बरेच माझे मित्र आहेत, त्यांनी आणल्या पण गाया. एक 6व्या-7व्या महिन्यात गाय आणल्या, 9व्या महिन्यात खाली झाल्या. त्यांना इथलं वातावरण सेट नाही झालं, त्याचा परिणाम त्यांनी जे अपेक्षित दूध ते मिळालं नाही. म्हणजे त्याचं एक वीत वायाला गेलं पहिलेच. बरोबर. त्यातून दुसरं असं का, त्यांनी जी किंमत मोजली असेल काय 60-70-80 हजार रुपये, ती किंमत त्याला ती एक वर्षभर म्हणजे व्याजात गेली म्हणावं लागेल. म्हणजे त्या पैशाचा एकदम पैसे गेले. आणि तिसरं असं का, ज्या वेळेला तिकडून आपण गाय आणतो इथं सेट होण्यासाठी वेळ लागतो. बरोबर. या 3 गोष्टीचा विचार करता जर एक कालवड आपल्याला तयार करायची म्हटलं, आपल्या गोठ्यातल्या कालवडीला चांगलं सिमेंट भरलं तर 9व्या महिन्यात ती खाली होणारी गाई, म्हणजे 9 महिन्याचा पिरियड गेला सिमेंट भरवल्यापासून 9 महिन्याचा, ती 9 महिन्याची पहिल्या दिवसाची कालवडी ती पुन्हा माझावर येण्यासाठी 12 महिन्यात ती माझावर येऊ शकते. म्हणजे तसं तिचं व्यवस्थापन चांगलं झालं तर. म्हणजे आपल्याच गोठ्यात आपण कालवडी तयार केल्या तर आपल्याला म्हणजे दुसऱ्या राज्यात जायला पण गरज नाही. आणि इथल्या वातावरणातल्या गायी इथं चांगल्या प्रकारे आजारी न पडता आपल्याला चांगलं उत्पन्न, अगदी चांगलं उत्पादन देऊ शकतो. मग आता तुम्ही मला सांगा की हे शेण वगैरे तर पडतं, मग हे कधी काढलं जातं किंवा हे मुक्त गोठा आहे, पावसाळ्याचं नियोजन कसं असतं? आता पहा, हे वर शेड दिसतंय, ह्या शेडच्या सेंटर पासून ते इकडं डाव्या बाजूपर्यंत असं मी पत्रे टाकून देणार आहे. आणि सेंटर पासून इकडं मग आपल्या पॉली हाऊसचा कागद आहे का नाही, तो असा टाकून देणार आहे. पॉली हाऊसच्या कागदामुळे मला ऊन भेटणार आहे आणि पावसाळ्यात मला पाऊस नाही लागणार. म्हणजे ऊन भेटलं, प्रकाश भेटला आणि इकडून उन्हाळ्यात सावली भेटणार आहे. म्हणजे सावलीचं नियोजन झालं, उन्हाचं नियोजन झालं आणि पाऊस नको म्हणून ह्या पॉलिथिनच्या कागदाने पाऊस पण नाही येणार. म्हणजे सगळीकडून गाया सुरक्षितच राहतील अशा पद्धतीचं हे माझं शेडचं नियोजन चालू आहे. आता ह्या ज्या गायी आहेत आजारी वगैरे पडतात का? हा, गायी आजारी पडतात. गायी वेळाल्यानंतर त्यांचं जास्त दूध क्षमतेचं म्हणजे जास्त दुधाची क्षमता असल्यामुळं त्यांचं कॅल्शियम वगैरे उतरलं जातं आणि मग गाया बसतात. मग जर गायी बसली, हे आता माझं फक्त निरीक्षण आहे या गोठ्यात, माझं काम नाही जास्त काही. पण जर का गाई बसली तर मग डॉक्टरांना बोलवणं किंवा मग कॅल्शियम भरून घेणं किंवा त्याच्या अगोदरच गाई बसू नये यासाठी काळजी घेणं, ह्या गोष्टी मी स्वतः करत असतो. स्वतः मी कॅल्शियम इंजेक्शन देतो, सलाईन भरतो. एकदम प्रथमोपचार जो आहे तो मी घरच्या घरी करतो. मास्टायटिस वगैरे काय होतो का? मास्टायटिस आता ह्या चाऱ्याचं एका रेंजमध्ये चारा मिळतोय, त्यामुळं जेवढा जनावराला पाहिजे पोषक आहार मिळाल्यामुळे तर मास्टायटिसचा काय प्रश्न येत नाही तुम्हाला. आता साधारणपणे ह्या तुमच्या ह्याच्यामधून किती उत्पन्न निघतं तुम्हाला? आता बघा, माझं आज मी तिला 1 महिन्यापासून आता महिन्यापर्यंत माझ्या जवळजवळ 7 गाया वेळलेल्या आहेत. त्याच्यामुळं सरासरी माझ्या गोठ्यामध्ये एक 25 लिटरची रेंज चालू आहे दोन्ही टायमाची. हा,
म्हणजे एका गायीपासून हे साधारण 160 ते 180 लिटर पर्यंत माझं दूध चालू आहे आज. आता अजून माझ्या 2 गायी खाली व्हायच्यात. साधारण एक गायी माझी सगळ्यात टॉपची गाई 38 लिटरची आणि सगळ्यात लो क्वालिटीची गाई 20 लिटरची आणि एकच गाई 20 लिटरची बाकी 25 लिटरच्या पुढच्या आहेत. बरोबर. आता ह्या ज्या गायी आहेत त्या म्हणजे दूध जास्त देण्याची क्षमता आहे त्यांची, जास्त दूध देण्याची क्षमता आहे. आणि आता ह्या कालवडी ज्या आहेत ह्या सगळ्या कालवडी 30 लिटरच्या पुढच्या देणार आहेत, कारण तशा पद्धतीचं आपण सिमेंट भरवलेले त्यांना. 30च्या पुढल्या हा अगदी 30च्या पुढच्याच कालवडी आहेत सगळे A to Z. काही 35च्या पुढच्या आहेत. ज्या गायीची 38ची क्षमता आहे दूध देण्याची त्या गायीची कालवड ती अगदी 45 लिटर सुद्धा दूध देणार आहे. म्हणजे हे आपल्याला डॉक्टरांचा सल्ला, आपलं ज्ञान याचं कॅल्क्युलेशन करून ते आपल्याला ती हा. मग ह्यातून तुम्हाला किती नफा किती मिळतो तरी अंदाजे? आता पहा खर्च उत्पन्न किती मिळतं त्यातनं खर्च? मला रोज एक कांडीचं पोतं लागतं. मी पहिला खर्चच सांगतो. एक कांडीचं पोतं लागतं म्हणजे ते साधारण 1600-1700 रुपयाचं कांडीचं पोतं आहे. म्हणजे 16×48 ते 50,000 रुपये मला खर्चच आहे कांडीच्या पोत्याचा खुराकाचा. हा. आणि मग वाहतूक वगैरे हा जर खर्च धरला डिझेल वगैरे गाड्यांचं तर तो साधारण 30,000 रुपये माझा खर्च आहे रोजचा. म्हणजे साधारण माझा 80,000 रुपये खर्च आहे महिन्याला खर्च. हा अगदी ढोबळमानाचा खर्च आहे 80,000. हा. मग पावडर असेल, मिनरल मिक्सचर असेल किंवा कॅल्शियम असेल किंवा इतर गाया भरवायला तर असा साधारण 20,000 रुपये खर्च धरून चालला तर मला 1 लाख रुपये दर महिन्याला खर्च आहे. मग आता मला याच्यातून उत्पादन मिळतं ते साधारण माझं 160 लिटर ते 180 लिटर पर्यंत दूध आहे. पण सरासरी सरासरी दूध माझं 120 लिटर आहे वर्षाची सरासरी काढली तर. बरोबर. 120 लिटर मध्ये आता आम्हाला 35-36 रुपये रेट आहे. मग 12×36 म्हणजे 120चा जर हे धरलं तर 12×36 म्हणजे 3,600 आणि वरचे 5 रुपये जरी धरलं तरी 12×5 ते 600 हे 4,200 रुपये माझे रोजचे असतात. हे सरासरी सांगतोय बरं. मग आता 4,200 4×12 1,20,000 रुपये माझा इनकमिंग झाला. मग ह्या नुसते इनकमिंग मध्ये हे वर्षाचा आजची जर रेंज काढली तर आजची फार पुढे जाईल, कारण मी वरचे 120 पासून ते 160 किंवा 80 पर्यंत ते सोडून दिले मी. एक साधारण 120 ची रेंज असणार आहे. म्हणजे मला वर्षभरात मी आज हाय असा खर्च केला आणि आज हाय असं दूध जरी मला मिळालं तरी माझा 20,000 पूर्ण बाजूला राहतोय. याच्यात मी सगळंच विकतच आहे बरं का. याच्यात माझ्या शेतातलं काहीच वापरत नाही. म्हणजे जे मका पाला आणतोय त्याच्यासाठी जे डिझेल असेल, कांडी असेल, हे सगळं धरून माझं आहे ना सर्व विकतच आहे. आणि 20,000 त्याचे मला मिळू शकतात दर महिन्याला. प्लस माझ्याकडं शेणखत असते. दरवर्षी माझ्याकडं साधारण 20 ट्रॉली शेणखत निघतं. मी एका ट्रॉलीचे 4,000 रुपये रेटनी शेणखत विकतो. एक्स्ट्रा ते इन्कम असतं. साधारण 20 × 4 4 × 8 80,000 भागिले 12 12×5 = 12 72 12 7 84 म्हणजे 7,000 ते मिळतात. म्हणजे 20 आणि 7 27,000 झाले. मग ह्या 2 गोष्टी झाल्या. त्यानंतर मी जो मका आणतो त्या मक्याचं मग तो पाला विक्रीतून मला काही 1,001 रुपये मिळतात रोजचे. 30,000 रुपये तुम्हाला साधारणपणे महिन्याला मिळतात त्या गायांच्या व्यवसायात. आणि यातून तुम्हाला जे कालवडी राहिलेले आहेत तो माझा फायदाच, तो मेन फायदा अगदी. आणि हा व्यवसाय जो आहे जे नवीन व्यावसायिक आहेत करणारे त्याला तुम्ही शेवटचा काय सल्ला सांगाल आणि आहे का फायदेशीर? आता तुम्ही नोकरी सोडून एवढं हे करून ह्यात आलेला आहात, म्हणजे तुम्ही सुरू केलाय तर तुम्हाला अगदी माझ्या मते ज्याला जमीन कमी आहे त्यांनी दुग्ध व्यवसाय करावा. ज्याला भरपूर जमीन आहे त्यांनी शेतीचा व्यवसाय करावा. कमी जमीन असल्यामुळं काय होतं आपल्याला त्याच्यात बाजारभावाची शक्यता नाही. माल चांगला किती पिकवला तर त्याचा बाजारभाव मिळेल याची गॅरंटी नाही. परिणामी माझ्याकडे मी 16 गुंठ्यात मी एखादं कांद्याचं पीक केलं तर आज कांद्याचं पिकाला एक 7-8 रुपये बाजारभाव आहे किलोला. मी जास्तीत जास्त पिकवून किती पिकवणार आहे
बरोबर. त्या वावराच्या क्षमतेच्या बाहेर पिकवणार नाही. परंतु मी हा जर का दुग्ध व्यवसाय केला 16 गुंठ्यामध्ये मी नुसत्या गाईच गोठाच केला, गोट्याचं नियोजन केलं, नुसतं गोठ्याचं नियोजन केलं आणि 16 गुंठे जमीन गोठ्यासाठी गुंतवली आणि विकतचा चारा जरी मी वापरला तरी मी याच्यात सक्सेसफुल होऊ शकतो. बरोबर. म्हणजे ज्यांना जमीन कमी त्यांनी हे व्यवसाय केला तर त्यांना म्हणजे जास्त वडातण करण्याची गरज नाही अगदी अगदी बरोबर आणि फायदा राहू शकतो. हो हो. आता माझ्या 7 गायींवर बाकीच्या 9 गायी अवलंबून आहेत. म्हणजे मी 30,000 तरी महिन्याला जरी घेत असलो, हा कमी वाटतोय आज 30,000, परंतु मी अजून ह्या बाकीच्या 9-10 गायी आहेत ह्या त्यांच्यावर पोचतोय, आमचं पोचतोय. माझा मुलगा CA चा अभ्यास करतोय, त्याला दर महिन्याला 20-25-30 हजारापर्यंत खर्च येतो. पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या कॉलेजला क्लासला आहे. तर म्हणजे तो खर्च मी ह्या बिझनेसमधून भागवतोय. मला दुसरा कोणताही आधार नाही का बाबा नोकरीचं मला मिळालेत असं काय नाही किंवा कोण देते असं काय नाही. तर म्हणजे हा व्यवसाय फायदेशीर आहे, फक्त नियोजन व्यवस्थित केलं तर आणि चाऱ्याचं व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचं यामध्ये ठरू शकतो. हो हो अगदी अगदी बरोबर. तुम्ही वेळात वेळ काढून खूप छान मुलाखत दिली त्याबद्दल ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.